नमस्कार. मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या महिला दिन विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, महिलांनी दुर्लक्षित करू नयेत अशी 5 आरोग्याची लक्षणं, जी भविष्यात मोठ्या आजाराचं कारण बनू शकतात. आज तुम्हाला एक प्रश्न विचारते. घरामध्ये सगळ्यांची काळजी कोण घेतं? किंवा घरामध्ये कोणी आजारी असेल, तर सर्वात आधी डॉक्टरांकडे कोण घेऊन जातं? तर ती असते आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी. पण जेव्हा ती स्वतः आजारी असते, तेव्हा काय होतं? ती म्हणते, "ठीक आहे, एवढं काही नाही झालेलं, नंतर पाहू." महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष का बरं करतात? तर आपल्या समाजामध्ये महिला स्वतःपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देतात. वेळेवर जेवण नाही, झोप नाही, विश्रांती नाही, स्वतःसाठी वेळ नाही, सततचा ताण, चिंता, भीती, दडपण या गोष्टींचा तिच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. शरीर हळू-हळू संकेत देत असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि इथूनच खरी समस्या सुरू होत असते. सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत थकवा. सकाळी उठल्यावर थकवा जाणवणं, कमजोरी वाटणं, अशक्तपणा वाटणं, कामामध्ये मन लागत नाही, उत्साह वाटत नाही. तर जवळ सगळ्याच महिलांमध्ये हे लक्षण दिसत असतं. कारण भारतामध्ये प्रत्येक 2 महिलेमागे एका महिलेला ॲनिमिया म्हणजे रक्तातील कमतरता हे दिसून येत असतं. सततचा थकवा हे ॲनिमियाचे लक्षण असू शकतं. भारतामध्ये 57% म्हणजे जवळ 60% महिलांमध्ये ॲनिमियाचा त्रास दिसून येतो. तर ॲनिमिया होण्याची कारण काय आहे? तर आहारातील आयर्नची कमतरता, पिरियड्समध्ये होणारं ब्लीडिंग, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी यामध्ये येणारी कमजोरी. असं काही लक्षण जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने हिमोग्लोबिन चेकअप करा. आहारामध्ये आयर्नयुक्त आहार घ्या. याच्यामध्ये डाळी, कडधान्य, पालेभाज्या, पालक, बीट, बाजरी यांचा आहारात समावेश करा. गूळ, शेंगदाणे, खजूर याच्यामध्ये देखील लोहाचं प्रमाण भरपूर असतं. केवळ लोहयुक्त आहार घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तर आयर्नचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होण्यासाठी व्हिटॅमिन सी घेणं आवश्यक असतं. यासाठी आहारात लिंबू, संत्री, मोसंबी यांचा देखील वापर करा. म्हणजे जेवताना भाजीवर लिंबू पिळून घेतलं, तर ते आयर्नचं ॲब्सॉर्प्शन व्यवस्थित होत असतं. किंवा जेवण झाल्यावर लिंबू पाणी घेतलं, तरी देखील त्याचा उपयोग होतो. किमान वर्षातून एकदा हिमोग्लोबिन तपासणी करून घ्या. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे केसांच्या समस्या किंवा त्वचेच्या समस्या. केसांचे प्रॉब्लेम, केस खूप गळतायत, त्वचा निस्तेज झालीये, डल झालीये, चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे. केसांच्या आणि त्वचेच्या या समस्या हे केवळ ब्युटी इश्यू नाहीयेत, तर शरीरामध्ये आतमध्ये झालेले डिस्टर्बन्स, रिफ्लेक्शन आहे. म्हणजे थायरॉईड डिसऑर्डर असू शकते, हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतो किंवा व्हिटॅमिन डिफिशियन्सी, क्रोनिक स्ट्रेस यामुळे हे त्रास होऊ शकतात. त्यामुळे कॉस्मेटिक ट्रीटमेंट करण्यापेक्षा तुम्ही त्याचा रूट कॉज शोधून त्यावर ट्रीटमेंट घेतली, तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हेअर केअर आणि स्किन केअर याचा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मग केस खूप गळत असतील, त्वचा निस्तेज झाली असेल, त्वचेचे काही प्रॉब्लेम असतील, तर त्यावर कोणतेही क्रीम किंवा अशा गोष्टीचा वापर करण्यापेक्षा त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती ट्रीटमेंट घ्या. मूळ कारण शोधून त्याच्यावर ट्रीटमेंट. तिसरं लक्षण, अनियमित मासिक पाळी किंवा इरेग्युलर पिरियड्स. पिरियड्स इरेग्युलर असणं हे जवळ सगळ्या महिला नॉर्मलच समजतात. परंतु 2-2, 3-3 महिने पिरियड्स न येणं, पिरियड्समध्ये खूप ब्लीडिंग होणं, पोटामध्ये खूप दुखणं, 7 दिवसांपेक्षा जास्त ब्लीडिंग होणं, मूड स्विंग्स होणं, हे पी-सी-ओ-डी, हार्मोनल इम्बॅलन्स, फायब्रॉइड्स किंवा युटेरसशी रिलेटेड संकेत असू शकतात. वेळीच उपचार घेतले तर पुढचं फ्युचरमधले कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात. पिरियडशी रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असेल, तर त्यावर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ती ट्रीटमेंट घ्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. चौथं लक्षण म्हणजे डोकेदुखी. जवळ सगळ्याच महिलांना डोकेदुखीचा त्रास हा सतत होत असतो. परंतु वारंवार डोकेदुखी होणं याकडे दुर्लक्ष करू नये. वारंवार डोकेदुखी हे हार्मोनल इम्बॅलन्स, डिहायड्रेशन, ॲनिमिया, थायरॉईड इश्यू, क्रोनिक स्ट्रेस, स्लीप डिस्टर्बन्स, मायग्रेन हे कारणं असू शकतात. वारंवार डोकेदुखीसाठी सतत पेन किलर घेतले, तर त्याचा लिव्हर आणि किडनीवर परिणाम होतो. साइड इफेक्ट्स होतात. त्यामुळं पेन किलर न घेता डोकेदुखीचं मूळ कारण शोधून त्यावर
ट्रीटमेंट घेणं आवश्यक राहतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. 5वी समस्या, मानसिक ताण आणि भावनिक थकवा. ही सर्वात जास्त दुर्लक्षित समस्या आहे. जवळ-जवळ सगळ्याच महिलांना हा त्रास होत असतो. परंतु त्या त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. त्यामुळे सतत चिड होणं, डोकेदुखी होणं, अँक्झायटी, झोप न येणं अशी लक्षणं दिसत असतात. परंतु स्वतःचा विचार करणं किंवा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हा स्वार्थीपणा नाहीये. मानसिक, भावनिक आरोग्य हे खूप महत्वाचं राहतं. कारण घरातील स्त्रीच्या आनंदावर संपूर्ण घराचं वातावरण, आनंद हा अवलंबून असतो. त्यामुळे स्त्री आनंदी राहणं हे गरजेचे राहतं. यासाठी मानसिक आणि भावनिक गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. शरीराच्या शारीरिक आरोग्यासाठी मानसिक आणि भावनिक आरोग्य हे खूप महत्वाचं राहतं. तुम्ही निरोगी असाल तरच फॅमिली निरोगी आणि आनंदी राहते. भावना व्यक्त करायला शिका. माझ्याकडे अनेक महिला ट्रीटमेंटसाठी येतात. केस हिस्ट्री घेत असताना अनेक महिलांना रडू येतं. कारण भावना कधी व्यक्तच केलेल्या नसतात. जेव्हा डॉक्टर प्रश्न विचारतात, त्यावेळी त्यांच्या भावना ह्या व्यक्त होत असतात. त्यामुळे त्या मैत्रिणींसोबत मनमोकळा संवाद साधा. इमोशन्स व्यक्त होणं खूप गरजेचं राहतं. त्यामुळे तुम्हाला रिलीफ मिळतो. आजार हा अर्धा बरा होतो. फिजिकल हेल्थसाठी मेंटल इमोशनल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. होमिओपॅथिक ट्रीटमेंट. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, की होमिओपॅथीमध्ये या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहिलं जातं किंवा काय उपयोग होतो? तर मुळातच होमिओपॅथी ही केवळ लक्षणांवर म्हणजे थकवा जाणवणं, केस गळणं, त्वचेच्या समस्या, डोकेदुखी, पिरियड्स इरेग्युलर असणं, मानसिक भावनिक ताण या समस्यांसोबतच पूर्ण व्यक्तीचा अभ्यास केला जातो. या लक्षणांमागचं कारण म्हणजे रूट कॉज शोधला जातो. ही सगळी लक्षणं म्हणजे शरीरातील आतील गोष्टींचा डिस्टर्बन्स असतो. हेच पाहिलं जातं होमिओपॅथिकमध्ये. त्यामुळे होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये या लक्षणांसोबतच तुमचा आहार, विहार, झोप, हार्मोनल बॅलन्सचा पॅटर्न या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. प्रत्येक व्यक्तीला एकच औषध दिलं जात नाही. जसा आजार वेगळा तसंच औषध वेगळं. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळं औषध आहे. होमिओपॅथिक औषधांमुळे शरीराच्या हीलिंग कॅपॅसिटीमध्ये वाढ होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. स्ट्रेस सहन करण्याची ताकद वाढते. हार्मोनल लेव्हल बॅलन्स होतात. शरीरातील एनर्जीमध्ये सुधारणा होते. आजाराची तीव्रता, रिकरन्स हे कमी होत असतं. माइंड आणि बॉडी हे दोन्ही बॅलन्स राहण्यास मदत होते. तो होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेण्यासाठी क्वालिफाईड होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वतः मनाने औषध घेऊ नका. सेल्फ मेडिकेशन अव्हॉइड करा. दररोज 5 सवयी बदलल्या तरी आरोग्य सुधारू शकतं. त्यामुळं आजच्या या वुमन्स डे पासून सुरुवात करा. स्वतःला प्राधान्य द्या. स्वतःसाठी मी टाईम काढा. रोज 20 मिनिटं चालणं, वेळेवर झोपणं, 7 ते 8 तासाची झोप घेणं, पुरेसं पाणी पिणं, चांगला सकस आहार घेणं, यामध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स यांचा समावेश करा. हेल्दी वुमन, हॅपी फॅमिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा. असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे क्वेशन्स, समस्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पर्सनल कन्सल्टेशन घ्यायचे असेल तर डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सर्व महिलांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक यू.